हाय, हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवे. तर आज मी आपल्यासाठी अतिशय पौष्टिक अशी एक रेसिपी घेऊन आली आहे. आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर अशी ओल्या नारळाची आणि आळूची खीर मी आज बनवणार आहे. तर आळूमध्ये आयर्न, कॅल्शियम, फॉलिक ॲसिड, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, सी आणि ई इत्यादी पोषक घटकांनी समृद्ध असे हे आळू असते. हे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, हाडे मजबूत करण्यासाठी, आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी, पचनशक्ती सुधारण्यासाठी, तसेच केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. त्यातील उच्च फायबरमुळे वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. तसेच ओल्या नारळात हेल्दी फॅट्स, फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन बी आणि सी व इतर मिनरल्स असतात. ते पचन सुधारण्यास, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. चला तर मग आपण ओल्या नारळाची व आळूची खीर कशी करायची ते बघूयात. आळू तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होते. तर आपण आता या खिरीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते बघूयात. 2 चमचे मी 1 तास भिजवून घेतलेलं आळू घेतलेले आहे. आपले पोह्याचे 2 चमचे, त्याच्यानंतर 2 चमचे साखर घेतली, थोडी विलायची पावडर, 1 चमचा तूप, बदामाचे काप व किसून घेतलेल्या ओल्या खोबऱ्याचा किस व 2 वाट्या दूध, जे मी आधी उकळून घेतलेलं आहे, असं 2 वाट्या दूध इत्यादी साहित्य आपल्याला लागते. दूध आपण उकळायला ठेवायचं व ते जास्त गरम होण्याच्या आधीच भिजवलेले जे आळू आहेत त्यामध्ये आपण ते मिक्स करून घ्यायचे आणि त्याला सतत ढवळत राहायचं, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाही आणि खालीसुद्धा लागणार नाही. तर आपण त्याला सतत हलवत राहायचं. तर अशा प्रकारे त्याच्यावर जी जमा होणारी साय असते तीसुद्धा आपण त्याच्यात हलवून मिक्स करायची. गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा. बघा 4 मिनिट झालेले आहेत, आपली खीर शिजत आली. त्यानंतर त्यात ओलं खोबरं आपण घालून घेऊयात आणि साखरसुद्धा आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. तर आता साखर आणि ओलं खोबरं आपण घातलेलं आहे. तर हे आपण सतत ढवळत राहायचे, त्याला खाली लागून द्यायचं नाही. साखर आणि खोबरं घातल्यानंतर त्याला आपण परत थोडा वेळ शिजवून घेणार आहोत. आता आपली जी खीर आहे ही दाटसर होत आलेली आहे. खीर शिजली हे कसं समजायचं, तर तिला एक दाटसरपणा येतो, घट्ट ती दिसायला लागते, त्याच्यावर वर एक सायसारखी लेअर तयार व्हायला लागते. त्यावेळेस आपण समजून जायचं की आपली खीर तयार आहे. तर बघा अशा प्रकारे आपली खीर आता तयार झालेली आहे. मला 7 मिनिट ही खीर तयार करण्यासाठी लागलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर सगळ्यात शेवटी घालणार आहोत आणि तूप. जर तुम्ही खिरीमध्ये गूळ घालणार असाल तर तो सगळ्यात शेवटी घालायचा आणि गूळ वापरला तर जायफळाची पावडर घालायची आणि जर साखर वापरणार असाल तर विलायची पावडर त्या ठिकाणी घालायची. त्याच्यामुळे आपल्या खिरीची चव ही अधिक चांगली होते, चविष्ट बनते. तर अशा प्रकारे आपली ही जी खीर आहे पौष्टिक, आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशी खीर आता तयार झालेली आहे. तर आपण ही खीर आता एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि जे काही ड्रायफ्रूट्स आपण कट करून ठेवलेले आहेत त्या ड्रायफ्रूटनं ती गार्निशिंग करून घेऊयात. याच्यात ड्रायफ्रूट्स जास्त घालायचे नाही, नाहीतर ही खीर जास्त हेवी होते, पचनासाठी आपल्याला जड होते. त्याच्यामुळे ड्रायफ्रूट्स थोडेसे गार्निशिंगपुरते घातले तरी पण चालतील. तर मंडळी, अशा प्रकारची अतिशय हेल्दी, आपल्या हाडांच्या, केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी ही चविष्ट खीर
तयार झालेले आहे. आपण त्याचं गार्निशिंग करून घेऊयात. तर 40शी उलटलेल्या महिलांनी आणि लहान मुलांनी आठवड्यातून एकदा तरी ही खीर खावी, जेणेकरून आपली हाडं मजबूत होतील, मुलांच्या वाढीसही मदत होते. तर अशा प्रकारे ही खीर एकदा तरी करून बघा व अनुभव घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.